नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। आज आपण ज्या महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी तसं बघायला गेलं तर अनपेक्षितरित्या दिवंगत नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे, अकाली निधनामुळे, अपघाती निधनामुळे ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे, त्या पोटनिवडणुकीचा निकाल बारामती औद्योगिक वसाहतीतील जे वकार महामंडळाचं या ठिकाणी वेअरहाऊस आहे त्या ठिकाणी ही मतमोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू झालेली आहे। आत्ता 14वी फेरी झालेली आहे। या 14व्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी या तब्बल 1,21,855 मतांनी आघाडीवरती आहेत। खरं तर 2024ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये तत्कालीन नेते उपमुख्यमंत्री अजित पवार 1,01,000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आणि त्या विजयाचा त्यांचा जो मताधिक्याचा जो विक्रम आहे तो विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। तसं बघायला गेलं तर या निवडणुकीमध्ये 2,15,000 पेक्षा जास्त मताधिक्याने देशात विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी होतील असा विश्वास, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केला जातोय। त्या दृष्टीनं आता काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार या ठिकाणी मतमोजणी केंद्रामध्ये दाखल झालेले। त्यांच्यासोबत माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे आहेत। त्यांनी देखील दावा केलेला आहे की 2,15,000 ते 20,000पेक्षा जास्त मताधिक्याने, विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी होतील असा दावा स्वतः सुनील बनसोडे आणि राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागेल असं स्वप्नातही कधी कुणाला वाटलेलं नव्हतं। त्या दृष्टीनं ही निवडणूक पूर्ण खऱ्या अर्थानं जर उमेदवार जरी सुनेत्रा पवार असल्या तर या निवडणुकीचा जो मुख्य चेहरा आहे ते दिवंगत नेते अजितदादांचा आहे। त्यामुळं निवडणूक जाहीर झाल्यानंतर विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी होतील। मात्र त्यांचं मताधिक्य किती असेल याचं औत्सुक्य संपूर्ण महाराष्ट्राला लागलेलं आहे। मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकाने सुनेत्रा पवार निवडून येतील असा दावा करत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते। मात्र जे मतदान झालं त्या मतदानामध्ये उन्हाची तीव्रता आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदान घटलं। 58% मतदान झालं। खरं तर 58% मतदान झाल्यामुळं सुनेत्रा पवारांना मताधिक्य किती मिळतंय याचं औत्सुक्य सर्वांना आहे। 1 लाखाचा टप्पा मगाशीच त्यांनी पार केलेला आहे। एकूण सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात आहेत। यामध्ये जे विरोधी उमेदवार आहेत त्यांना साधारणतः 2,400च्या आसपास मतदान मिळालेलं आहे। कोणताही बहुतांश उमेदवार जे आहेत इतर उमेदवार त्यांना म्हणजे क्वचितच उमेदवार आहेत की 100पेक्षा जास्त त्यांना मतदान मिळालेलं। मात्र बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना कुणाला 10, कुणाला 20, कुणाला 50, कुणाला 100 अशा पद्धतीनं त्यांना मतं मिळालेले आहेत। आता एकूण 24 फेऱ्या आहेत। 24 फेऱ्या अखेर किती टोटल मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळतंय हे पाहणं औत्सुक्याचं आहे। तसं बघायला गेलं तर नेहमी बारामती विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बाहेर जल्लोष असतो, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह असतो। तर तो उत्साह मात्र सध्या कुठेही दिसत नाही। अजितदादांचं अकाली निधन होऊन आज 3 महिने पूर्ण झालेले आहेत, 3 महिने पूर्ण होत आहेत। तरी देखील चेहऱ्यावरती, प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरती तेच दुःख, तीच वेदना या निकाला दिवशी देखील दिसून येते। सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा दावा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त करतायत। मात्र अजितदादा जो नेता आहे आपला, ज्या नेत्याने पूर्ण बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि बारामती देशामध्ये एक सुंदर आणि आयडॉल सिटी म्हणून नावारूपास आणण्याचं काम केलं,
त्या कर्तृत्ववान नेते हा असा आपला कर्तृत्ववान नेता आपल्यामध्ये नाही. हे जे शल्य आहे, ही जी वेदना आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर ते दिसून येते. त्याच अनुषंगाने या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार जरी उमेदवार असल्या तरी चेहरा मात्र अजितदादांचाच आहे. त्यामुळं या भावनेच्या निवडणुकीमध्ये किती मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी होतात हे थोड्या वेळानंतर स्पष्ट होणार आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.